18 जूनच्या त्या सकाळी केतनला अजिबात कल्पना नव्हती की तो ज्या ट्रेकसाठी निघाला आहे तो त्याच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरेल. नेमकं लोहगडावर काय घडलं? सियाचा 3 वेळा फसलेला प्रयत्न यावेळी पूर्णत्वास कसा गेला? पाहूया क्रमाने. 18 जून 2026 सकाळचे साधारण 8 वाजले होते. पुण्यातील गहुंजे परिसरात एका घरात लग्नाची तयारी सुरू होती. अवघ्या काही महिन्यानंतर त्या घरात शहनाई वाजणार होती. पाहुण्यांची यादी तयार झाली होती. लग्नाचे कपडे निवडले जात होते. राजस्थानमधील एका आलिशान पॅलेसमध्ये डेस्टिनेशन वेडिंगही ठरलं होतं. कुटुंबातील प्रत्येक जण आनंदात होता. पण त्या घरातील कोणालाही कल्पना नव्हती की आज त्यांच्या मुलाला ते शेवटचं पाहत आहेत. कारण त्या दिवशी घरातून बाहेर पडलेला 26 वर्षाचा केतन अग्रवाल पुन्हा कधीच जिवंत परतणार नव्हता. कोण होता केतन अग्रवाल? केतन अग्रवाल पुण्यातील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा. लहानपणापासूनच अतिशय हुशार, शांत आणि कुटुंबाशी घट्ट जोडलेला. मित्र सांगतात केतन कधी कोणाशी मोठ्या आवाजात बोलत नसे. त्याला गाड्यांची आवड होती, फिरण्याची आवड होती, ट्रेकिंगचीही आवड होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबावर त्याचं प्रचंड प्रेम होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या वडिलांच्या रिअल इस्टेट व्यवसायात काम सुरू केलं. हळूहळू व्यवसायाची जबाबदारी स्वीकारू लागला. कुटुंबालाही वाटत होतं आता मुलाचं लग्न झालं की आयुष्य पूर्णपणे स्थिर होईल. त्याच दरम्यान अग्रवाल कुटुंब मुलीसाठी स्थळं पाहत होतं. त्याचवेळी त्यांची ओळख झाली सिया गोयल हिच्या कुटुंबाशी. दोन्ही कुटुंब सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित. एकमेकांच्या भेटीगाठी झाल्या. केतन आणि सिया यांची भेट घडवून आणण्यात आली. दोघांनी एकमेकांशी संवाद साधला. काही भेटीनंतर दोघांनी लग्नाला होकारही दिला. कुटुंबात आनंदाचं वातावरणही निर्माण झालं. फेब्रुवारी 2026 मध्ये मोठ्या थाटामाटात दोघांचा साखरपुडा झाला. दोन्ही कुटुंबातील नातेवाईक, मित्र, व्यावसायिक, सहकारी सर्वजण उपस्थित होते. फोटो काढले गेले, व्हिडिओ शूट झाले, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षावही झाला. केतनच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. त्याला वाटत होतं आता त्याला त्याची जीवनसाथी मिळाली आहे. हे लग्न साधं नव्हतं. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार राजस्थानमधील एका आलिशान पॅलेसमध्ये डेस्टिनेशन वेडिंगचं नियोजन करण्यात आलं होतं. मेहंदी, हल्दी, संगीत, रिसेप्शन प्रत्येक कार्यक्रमासाठी स्वतंत्र थीम ठेवण्यात आली होती. पाहुण्यांच्या राहण्यापासून लक्झरी गाड्या, डेकोरेशन आणि सगळ्यांचं प्लॅनिंग सुरू होतं. केतनचं आई-वडिलांचं एकच स्वप्न होतं, आपल्या मुलाचं लग्न आयुष्यभर लक्षात राहील असं व्हावं. त्यातच लग्नाआधी केतनने एक खास प्लॅन केला. सिया आणि तो दोघे मिळून इंडोनेशियातील बाली येथे जाणार होते. प्री वेडिंग शूट, थोडी सुट्टी आणि लग्नाआधी काही सुंदर आठवणी. तिकीटं बुक झाली, हॉटेल बुक झालं, सगळं तयारही झालं. पण अचानक केतनचा पासपोर्ट गायब झाला. संपूर्ण घरात शोधाशोध सुरू झाली. प्रत्येक बॅग तपासली, प्रत्येक कपाट उघडून पाहिलं, पण पासपोर्ट कुठेच सापडला नाही आणि शेवटी संपूर्ण ट्रिप रद्द करावी लागली. आणि त्यावेळी सर्वांनाच वाटलं हा फक्त एक दुर्दैवी योगायोग आहे. पण पोलिसांच्या तपासात नंतर हा पासपोर्टही महत्त्वाचा मुद्दा बनला. आता दुसरीकडे याच काळात पोलिसांच्या तपासानुसार सिया गोयलच्या आयुष्यात आणखी एक व्यक्ती होती, चेतन चौधरी. तो कोण होता, त्याची ओळख कशी झाली आणि पोलिसांच्या मते त्यांच्यातील संबंध या संपूर्ण प्रकरणाशी कसे जोडले गेले आहेत, याच क्षणापासून या कथेला एक धक्कादायक वळण मिळतं. पोलिसांनी तपासात सांगितलं की 2025 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान सिया आणि चेतन यांची ओळख झाली. सुरुवातीला साधी मैत्री, मग रोजचं बोलणं, भेटीगाठी आणि पुढे कथित प्रेमसंबंध. पण त्याच वेळी सियाचं लग्न केतनसोबत ठरलं होतं. प्रश्न असा होता, जर सियाला हे लग्न मान्यच नव्हतं तर तिने स्पष्ट नकार का दिला नाही? हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे. पोलिसांच्या मते कुटुंबाची बदनामी होईल, लग्न मोडल्याचे वाद निर्माण होतील या भीतीमुळे तिने वेगळा मार्ग निवडल्याचा संशय आहे. फोन कॉल्स ज्यांनी तपासाची दिशा बदलली. केतनच्या मृत्यूनंतर पोलिसांनी मोबाईल रेकॉर्ड तपासले आणि इथून तपासाला वेग आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सिया आणि चेतनमध्ये 2000 पेक्षा जास्त फोन कॉल झाले होते. त्यांचं एकूण संभाषण 238 तासांहूनही अधिक होतं. हा फक्त अधूनमधून होणारा संपर्क नव्हता, तर सतत सुरू असलेला संवाद असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तपास अधिकाऱ्यांना प्रश्न पडला, जर सियाचं लग्न केतनसोबत ठरलं होतं तर चेतनशी इतका संपर्क का? 31 मे 2026 याच दिवसापासून पोलिसांच्या म्हणण्यानुसार कथित कटाची सुरुवात झाली. सियाने केतनला सांगितलं, चल आज लोहगडाला जाऊया. केतन तयारही झाला. दोघे गाडीतून लोहगडाकडे निघाले. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर दोघे दरीजवळ गेले.
आणि तिथे पोलिसांच्या आरोपानुसार केतनला पहिल्यांदा दरीत ढकलण्याचा प्रयत्न झाला, पण केतनचं नशीब बलवत्तर होतं. तो खाली पडला नाही. त्याने जवळच्या झाडाचा आधार घेतला. तो वाचला. घाबरलेले केतनने विचारलं, हे काय झालं? पोलिसांच्या तपासानुसार सियाने उत्तर दिलं, मला साप दिसला. मी घाबरले म्हणून तुला धक्का लागला. केतनने तिच्यावर विश्वास ठेवला. त्याला अजिबात संशय आला नाही. तिचा हा प्रयत्न फेल गेला, पण तिने प्रयत्न करणे थांबवले नाही. तपासात पोलिसांनी दावा केला की यानंतरही लोहगडाला पुन्हा जाण्याचे प्लॅन झाले. एका वेळी किल्ल्यावर खूप गर्दी होती, दुसऱ्या वेळी योग्य संधी मिळाली नाही, म्हणून कथित योजना पुढे ढकलली गेली. पोलिसांच्या मते 18 जून हा दिवस यासाठीच निवडण्यात आला. 18 जून, सियाचा वाढदिवस. तिने पुन्हा केतनला फोन केला. आज माझा वाढदिवस आहे, चल ना आपण लोहगडला जाऊया. केतनने कोणताही संशय न घेता होकार दिला. त्याला अजिबात कल्पना नव्हती की तो ज्या प्रवासाला निघाला आहे तो त्याच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरणार आहे. केतन अग्रवाल घरातून निघाला. आईला म्हणाला, आई संध्याकाळपर्यंत येतो. आईनेही हसत निरोप दिला. कोणालाच कल्पना नव्हती की हा त्यांच्या मुलाचा शेवटचा निरोप असेल. पोलिसांच्या तपासानुसार त्या दिवशी सियाचा वाढदिवस असल्याने तिने केतनला पुन्हा लोहगडावर येण्याचा आग्रह धरला. परत लोहगड? मागच्या काही दिवसात 2-3 वेळा तिकडे जाऊन आलात ना, असं केतनच्या वडिलांचं म्हणणं होतं. पण सियानेही आग्रह सोडला नाही. शेवटी केतनही तयार झाला आणि दोघे गाडीत बसून पुण्याहून लोहगडकडे निघाले. पोलिसांच्या तपासानुसार त्याच वेळी चेतन चौधरीही लोहगडीकडे निघाला होता. पण केतन सियासोबत नव्हता. तपासात पोलिसांनी सांगितलं की त्याने संशय येऊ नये म्हणून वेगळा मार्ग निवडला. माध्यमांतील वृत्तानुसार तपासात त्याने मोबाईल लोकेशन लपवण्याचा प्रयत्न केल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. तिघेही वेगवेगळ्या मार्गाने लोहगड परिसरात पोहोचले. पर्यटकांची गर्दी होती. लोक फोटो काढत होते, काही जण ट्रेक करत होते. सगळं अगदी सामान्य दिसत होतं. पण पोलिसांच्या तपासानुसार एक व्यक्ती सतत केतन आणि सियावर लक्ष ठेवून होती. सीसीटीव्ही मधला सर्वात मोठा क्लू. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात एक व्यक्ती पूर्ण हुडी घालून वारंवार दिसत होती. बाहेर उकाडा होता, तापमान 30 अंशापेक्षाही जास्त होतं, तरीही तो चेहरा झाकून फिरत होता. यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच वाढला. पुढे तपासात हा व्यक्ती चैतन चौधरी असल्याचा पोलिसांनी दावा केला. केतन, सिया दरीजवळ पोहोचले. केतन निसर्ग पाहत होता, फोटो काढत होता. त्याला अजूनही काहीही संशय नव्हता. पोलिसांच्या आरोपानुसार याच क्षणी सियाने कथितपणे चेतनला ठरलेला इशारा दिला आणि क्षणात केतनचा तोल गेला. तो खोल दरीत कोसळला. सगळं काही अवघ्या काही सेकंदात संपलं. आजूबाजूचे पर्यटक धावत आले. आरडाओरडा सुरू झाला. स्थानिक प्रशासनाला माहिती देण्यात आली. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. खोल दरीत शोध सुरू झाला, पण केतनला वाचवता आलं नाही. त्याचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला सर्वांनाच वाटलं हा एक दुर्दैवी अपघात आहे. पोलिसांनीही सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली, पण ही केस इथे संपली नाही. केतनच्या बहिणीला संशय आला. अंत्यसंस्कारानंतर केतनची बहीण शांत बसली नाही. तिला काही गोष्टी सतत खटकत होत्या. वारंवार लोहगडला जाणं, बाली ट्रिप रद्द होणं, घटनेनंतरचं सियाचं वागणं, हे सगळं तिला संशयास्पद वाटलं. तिने पोलिसांकडे सखोल तपासाची मागणी केली आणि याच निर्णयामुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं. तपास सुरू झाला. पोलिसांनी केतन आणि सियाचे मोबाईल जप्त केले, कॉल रेकॉर्ड तपासले, सीसीटीव्ही फुटेज पाहिलं, लोकेशन डेटा तपासला, सोशल मीडिया चॅट्स तपासल्या आणि जसा जसा तपास पुढे गेला तसे तसे अनेक धक्कादायक दुवे समोर येऊ लागले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार याच डिजिटल पुराव्यांच्या आधारे सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली. पण चौकशी दरम्यान दोघांनी नेमकं काय सांगितलं, एकमेकांवर कोणते आरोप केले, पोलिसांना सर्वात महत्त्वाचा पुरावा कोणता मिळाला आणि आजही केस नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे हे आपण पुढे पाहणार आहोत. केतन अग्रवाल यांच्या मृत्यूनंतर केवळ पोलीस तपासच चर्चेत नव्हता, तर दोन्ही कुटुंबाची भूमिका देखील संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली. सियाच्या वडिलांचं निवेदन. माध्यमांशी बोलताना सिया गोयल यांच्या वडिलांनी अतिशय भावनिक प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं, जर माझ्या मुलीने खरंच हा गुन्हा केला असेल तर तिला कायद्यानुसार जी शिक्षा होईल ती मान्य आहे. फाशीची शिक्षा झाली तरी आम्हाला काही आक्षेप नाही. पण यानंतर सियाच्या बाजूने केस लढवण्यासाठी एक भक्कम वकीलही त्यांनी नेमला आहे, असं प्रसारमाध्यमांमधून कळालेलं आहे. तर दुसरीकडे केतन अग्रवाल यांचे वडील माध्यमांसमोर आले. त्यांनी सिया गोयलवर गंभीर आरोप केले. त्यांचं म्हणणं होतं की आमच्या मुलाने सियावर पूर्ण विश्वास ठेवला, पण त्याच विश्वासाचा सियाने गैरफायदा घेतला. सिया आहे ती वेगवेगळे आरोप करते. आरोप असा देखील आहे की अर्थात केतनला
तो वीक घालायचा. याच्यामध्ये किती तथ्य आहे म्हणून तो तिला आवडत नव्हता, असे वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत, असे आरोप होत आहेत. सर, केतनला एक वीकचा पॅच होता, पण हे लग्न ठरवायच्या अगोदरच त्याला सांगितलेलं होतं. बिकॉज ऑफ त्याच्या ते काही मेडिकलच्या याच्यामुळे एक छोटासा पॅच होता त्याला वीकचा, पण ते लग्न ठरवायच्या अगोदर सगळं काही क्लिअर सांगून दाखवलं गेलं होतं. व्यतिरिक्त तुम्ही आज तपासात कुठेही बघितलं तर कुठेही असं दिसत नाही की त्यांनी कधी सांगितलं या त्या गोष्टीसाठी नकार दिलाय. पण तिच्यासाठी लय सोपं होतं ना सर नकार देणं. माझ्या मुलाची हत्या करायची गरजच नव्हती ना. माझा 26 वर्षाचा मुलगा त्यांनी कशामुळे मला माहित नाही, पण त्याच्या प्रेमीने त्यांनी हत्या केली हे माझ्यासाठी दुर्दैवी आहे. सर त्याचबरोबर जर आपण आता बघितलं तर ती तिच्या भावाला देखील तपासासाठी बोलवलंय. ते तर दुसरीकडे त्याचे वडील सध्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अर्थात फक्त बीपीचाच त्रास त्यांना झालेला होता, पण ते गेले 4-5 दिवस ऍडमिट आहेत. अर्थात ते तपासात सहकार्य करत नाही असं दिसतंय का तुम्हाला? सर, मला त्यांच्या बाबतीतली काही माहिती नाही. सर, याच्यामध्ये आणखी कोणी असू शकतं तुम्हाला असं वाटतं का? कारण सियाचे मोबाईल रेकॉर्ड चेक केल्यानंतर काही मित्र मैत्रिणींना देखील पोलीस बोलवण्याचं तपासासाठी तयारी करतायत. सर, मला वाटतं याच्यात अजून काही लोक इन्व्हॉल्ड असतील प्लॅनिंग मध्ये यामध्ये. म्हणजे सियाच्या भावाला या संदर्भात काही माहिती असू शकते असं वाटतं का तुम्हाला? मे बी असू शकेल सर, कारण की त्या भावाच्या खूप जवळ होती ते, तिला माहिती असायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे या प्रिया संदर्भात त्याला माहिती होती, म्हणजे चेतन संदर्भात? हो, तो त्याचा मित्र होता ना. कोण? चेतन आणि साहिल. शियाचा भाऊ साहिल आणि चेतन हा मित्र होते. मित्र म्हणजे या गोष्टीची कल्पना समाजामध्ये अशा ज्या घटना वाढत आहेत, लग्नाला विरोध होत आहे किंवा प्रेम प्रकरण जे आहेत, काय नक्की आवाहन असणार आहे राज्याचे गृहमंत्री म्हणून? अशा घटना सातत्याने होतात. ही अतिशय धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे, अनाकलनीय अशा प्रकारची घटना आहे. खरं म्हणजे कुठेतरी समाज म्हणून आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे की शिकल्या सवरलेल्या चांगल्या घरच्या मुला मुलींमध्ये अशा प्रकारची दुर्बुद्धी आणि अशा प्रकारची सूडबुद्धी ही नेमकी का तयार होते, याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? मला असं वाटतं की याला केवळ गुन्हेगारीचा अँगल नाही तर एक सामाजिक अँगल देखील आपल्याला त्याच्यामध्ये बघावा लागेल आणि समाजाची पण एक स्ट्रॉंग व्यवस्था उभी करावी लागेल की अशा पद्धतीची सूडबुद्धी या इतक्या तरुण वयातल्या मुलींमध्ये मुलांमध्ये तयार होऊ नये. पण एकूणच ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. संजय दिना पाटील एका तरुणाचं आयुष्य संपलं, 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला लावणारं हे प्रकरण आजही चर्चेत आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल आणि तथ्यांवरील आधारित स्टोरीज